संडेला चिकन आणणार आहात का, तर अशा पद्धतीने चिकनचा दालचा बनवा। त्याआधी रेसिपी रिलेटेड किंवा लाईफस्टाईल रिलेटेड जर तुम्हाला छान छान व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। चिकनला एक शिट्टी देऊन कुकरमध्ये शिजवून ठेवलं आहे। त्यानंतर चणा डाळ आणि तूर डाळ छान अशी धुवून घ्यायची। कुकरमध्ये टोमॅटो, दुधी आणि हळद, मीठ टाकून शिजवून घ्यायची। डाळ शिजवण्यासाठी 3 ते 4 शिट्ट्या बस होतात। डाळीमधलं दुधी बाजूला काढून छान डाळ घोटून घ्यायची। चिकन अशा पद्धतीने मी वाफलून ठेवलं आहे। एका कढईमध्ये तेल घेऊन कांदा आणि आलं लसणाची पेस्ट टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं। कांदा आणि टोमॅटो एकसारखा परतून घ्यायचा आणि एकजीव करून घ्यायचा। त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं। आपण चिकनमध्ये आणि डाळीमध्ये सुद्धा मीठ टाकलं आहे, त्याच्यामुळे मिठाचा अंदाज घेऊनच मीठ टाकायचं। दालचा बनवताना गेम चेंजर आहे तो म्हणजे लकीचा दालचा मसाला। हा मसाला असला की बाकी कोणतेही मसाले टाकायची गरज नाही, एकदम छान असं दालचा होतो। मसाला जर खाली लागत असेल तर आळणी पाणी म्हणजे चिकनचं थोडं थोडं वाफवलेलं पाणी घेऊन परतत राहायचा। दालचा बनवताना कोणतंही वाटण लागत नाही किंवा मसाला करायची गरज नाही, त्यामुळे अगदी झटपट होतो। मी चिकन टाकलं आहे आणि डाळ टाकायची त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला हवी त्या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही पाणी ओतू शकता त्याच्यामध्ये। बघा किती छान दालचा झालेला आहे आपला। यासोबत आपल्याला राईस करायचा आहे। साधा राईस केला तरी चालेल, जिरा राईस सुद्धा चालतो। चपाती किंवा भाकरी केली, अगदीच एखाद्याला नाही जमत आहे नुसत्या भातावरती तरी चालण्यासारखं आहे। मिश्रण थोडंसं पातळ करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ टाकायचा। डाळ घोटताना दुधी आपण बाजूला काढून घेतलेला तोही टाकून घ्यायचा आणि वरून कोथिंबीर टाकायची। झाला आपला झटपट दालचा तयार झालेला आहे। ना कोणत्या वाटणाची गरज ना कोणत्या तयारीची गरज, अगदी मस्त असा दालचा तयार करून झालेला आहे आपला। आता आपण राईस करून घेऊया। राईससाठी मी तांदूळ छान धुवून घेतले आहे। धुवून एक 5 मिनिटं भिजवत ठेवायचे तांदूळ आणि त्याच्यानंतर तांदूळ कुकरमध्ये टाकून पाणी टाकायचं। त्याच्यावरती जिरे आणि तमालपत्र टाकून एक शिट्टी कमी गॅसवरती आणि एक शिट्टी फुल गॅसवरती करून घ्यायची। मस्त असा बिर्याणीचा तांदूळ फुलतो आणि छान भात होतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून ठेवा, जेणेकरून संडेला तुम्हाला चिकन करणार असाल तर दालचा करू शकता। झटपट होतो, वाटणाची गरज लागत नाही, त्याने मला खूप आनंद झाला। डाळ असते त्याच्यामुळे ग्रेव्हीची गरज लागत नाही। मस्त मस्त झाला आहे दालचा। मी खाऊन बघितला, अगदी टेस्टी झाला। तुम्हीही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसा होतो दालचा ते, आणि अगदी सेम आहे ह्या रेसिपीने करा, जेणेकरून मलाही कळेल की तुम्हाला दालचा कसा वाटला ते। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये।